आज आपण सर्व आपल्याला निमंत्रित करण्यात आलं की महायुती सरकारची भूक आणि हवस पैसे लुटण्याची, मी हवस मुद्दाम शब्द वापर, इतकी वाढत चाललेली आहे की आपण कल्पना करू शकत नाही। सत्तेसाठी पैसा आणि पैशातून सत्ता हे या सरकारचं आता समीकरण झालेलं आहे। त्यामुळे घोटाळ्याची मालिका दिवसेंदिवस रोजच वाढत चालली आहे। रुग्णवाहिकेचा घोटाळा, त्यानंतर अनेक घोटाळे दररोज मी तुमच्यापुढे मांडणारच आहे, पण आज मुद्दाम 2 घोटाळे तुमच्यापुढे मांडतो आहे। या सरकारने नवनवीन क्लुप्त्या लढवणं, नवनवीन आयडिया करणं आणि त्यातून पैसा मिळवणं हा एकमेव धंदा या सरकारने आता सुरू केलेला आहे। खरं तर नैतिकता, नीतिमत्ता सगळी कमरेला गुंडाळून यांचे सगळे मंत्री हे संपूर्ण चौफेर वागताना दिसत आहेत, चौफेर उधळताना आपल्याला दिसत आहे। काल बोलल्याप्रमाणे कायदा सुव्यवस्था किंवा इतर विषय आता काय संपलेच। त्यानंतरही काल आपण पाहिलं की खुद्द मुख्यमंत्र्याला भेटायला गेलेला एक गुंड मंत्रालयात रील तयार करतो। म्हणजे हे तर निलेश गायवाळ हा जामिनावर आहे आणि या जामिनावर असलेला गुंड मुख्यमंत्र्यांना भेटतो, मंत्रालयामध्ये रील तयार करतो आणि बाकीचे लोक लाईनीत मरतात। लाईनीमध्ये बाकीच्या लोकांना उभं केलं जातं आणि गुंडांना थेट प्रवेश ही या सरकारची खरी कमाई आहे असं मला दिसतं। काल बोलल्याप्रमाणे गुंडांना संरक्षण देणारं आणि गुंडांना पोसणारंच हे सरकार आहे, यात आता लपून राहिलेलं नाही। हा त्याचा मूर्तिमंत उदाहरण आहे असं मी मानतो। हा कशी काय एवढी हिंमत करतो? एक जामिनावर गंभीर गुन्हे असलेला आरोपी मुख्यमंत्र्यांना जाऊन 6व्या माळ्यावर मिळतो। त्यांचे सल्लागार कोण सल्ला देत आहेत? आम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री शिंदे कष्टातून मेहनतीतून उभे झालेत, परंतु पक्ष फोडाफोडी केल्यानंतर त्यांना एवढं पाशवी त्यांच्या मागे संख्याबळ असताना त्यांना गुंडांची साथ का घ्यावी लागत आहे? गुंडांना सोबत घेऊन किंवा त्यांना भेटण्याची का गरज पडत आहे? याचा खुलासाही महाराष्ट्राच्या जनतेपुढे करावा अशी आमची मागणी आहे। कारण होती नव्हती पक्षफोडीनंतर महाराष्ट्राची इज्जत चव्हाट्यावरच आणली, इज्जत घालवली आणि आता उरली सुरली जे काही आहे ती आता गुंडांना प्रवेश देऊन घालवली जात आहे। हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, मी म्हटलं की दिवसेंदिवस या सरकारची भूक वाढत चालली आणि आचारसंहितेच्या पूर्वी जेवढी तिजोरी लुटता येईल तेवढी लुटण्याची स्पर्धा या सरकारमधील मंत्र्यांची सुरू झालेली आहे आणि त्याला मंत्रिमंडळ शांतपणे सगळं मूकसंमती किंवा आंधळेपणा, बहिरेपणा धारण करून या सगळ्या गोष्टींना मान्यता देत आहे। आतापर्यंत आपण कालपर्यंत ॲम्ब्युलन्स घोटाळा मी सगळ्यापुढे मांडला आणि आज मात्र एकीकडे अंगणवाडी सेविकांना मानधनाची वाढ होत मागणीसाठी आंदोलन, मोर्चे काढले जात आहे। अनेक अंगणवाडी सेविकांना वेठी धरले जात आहे। त्यांची ग्रॅज्युएटी असेल, त्यांची मानधन असेल, हे देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही, मात्र मर्जीतील आपल्या कंपनीला 1,14,974 इतका मोबाईल खरेदी करण्यास परवानगी कशी मिळते? यासाठी साधारणतः 155 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीना चुना लागणार आहे। हेच पैसे जर अंगणवाडी सेविकांच्या थेट खात्यात दिले असते
तर हा घोटाळा टाळता आला असता, पण घोटाळाच करायचा आहे म्हणून यांनी दिल्लीच्या मेसर्स इन्फ्राटेक्स सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेडला हे काम दिलं। ही कंपनी सॅमसंग गॅलेक्सी नावाचा मोबाईल पुरवणार आहे। खरं तर ही दिल्लीची कंपनी कोणाच्या जवळची आहे हा एक प्रश्न आहेच, पण यामध्ये मिळणारा मलिदा कोट्यावधीचा आणि या अंगणवाडी सेविकांना च्या मागण्या लक्षात घेता त्यांच्यावर सरकारने अविश्वास का दाखवला? खरं सेविका या प्रामाणिक नाहीत का? मग अंगणवाडी सेविकांच्या खात्यात पैसे टाकले असते तर त्या ठिकाणी त्या भागामध्ये ज्या मोबाईलला सर्व्हिस लागतं, सर्व्हिस सेंटर लागतात, त्या भागात असलेल्या सर्व्हिस सेंटरचा विचार करून त्या अंगणवाडी सेविका आवश्यक असलेला मोबाईल घेऊ शकल्या असत्या। परंतु त्यांना यातून कमिशन आणि वसुली हा यांचा ब्रीदवाक्य झालेला आहे। त्यामुळे हे सगळे धंदे यांनी जोरात सुरू केलेले आहेत। हा अंगणवाडी सेविकांना मिळणारा मोबाईल घोटाळा एक नवा घोटाळा महिला बालकल्याण विभागाने केलेला आहे। त्यांच्या मंत्र्यांना यातून किती वाटा मिळणार आहे, किती मलिदा खाणार आहे हे आता आम्ही लाटायला मिळणार हे दिसणार आहे। आणि खरं तर या मलिदापोटीच हे मोबाईल खरेदी केले जात आहेत। आम्ही म्हणालो होतो अलीबाबा आणि 40 चोर, पण आता 2 अलीबाबा 80 चोर अशी स्थिती राज्याची झाली आहे। हे पक्ष फोडून गेलेले 2 अलीबाबा आणि त्यांचे 40 चोर बिनधास्तपणे उजळ मात्याने हम किसी के बाप की सुनते नहीं, हमारा कौन बाल बाका कर सकता है अशा आविर्भावात भ्रष्टाचाराने महाराष्ट्र व्यापून टाकलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांनी ज्या मागण्या करून आंदोलन केलं त्यावर विचार न करता मोबाईल देऊन काहीतरी त्यांना समाधान करण्याचा प्रयत्न होत असेल तर हे महिला अंगणवाडी ज्या आमच्या आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्यावर हा अन्याय आहे। त्यांनी ग्रॅज्युएटी असेल, शासकीय कर्मचाऱ्यांना दर्जा देणे, महागाई निर्देशांकानुसार मानधनात वाढ करावं, निवृत्तीनंतर मासिक निर्वाह भत्ता अशा अनेक गोष्टीची मागणी त्यांनी केली। पण आता त्यांना ते सगळं सोडून यांनी मोबाईल खरेदी करण्याचा नवीन धंदा महिला बालकल्याण मंत्र्यांनी आणि त्या खात्यांनी आणि सरकारने सुरू केला आहे। याचा परिणाम नक्कीच या सरकारला भोगावं लागणार आहे। हा दुसरा प्रश्न। आणि तिसरा प्रश्न म्हणजे मी म्हणत आलो नेहमी की या सरकारला आता लोक मतं देणारच नाहीत, सरकारला मतं मिळणारच नाहीत। आणि कारण हे सरकार ज्या पद्धतीनं राज्यात सुरू आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात, अनेक गोष्टीमध्ये हे सरकार आणि राज्य माघारलं आहे। आता यासाठी काय करावं तर यांनी आता महिलांना, अंत्योदयाच्या महिलांना साडी देण्याचं टेंडर काढलेलं आहे। म्हणजे बघा, आता महिलांना साडीची भेट देऊन निवडणुकीच्या तोंडावर मतं मिळवण्याचा महाराष्ट्रातल्या पुरोगामी महाराष्ट्रात नवीन साडी घोटाळा या राज्यामध्ये आता सुरू झालेला आहे। त्याचे टेंडर काढून 2 लोकांना कंत्राटदार ठरवला आहे आणि या अंत्योदय शिधापत्रिकेवरील धारक जे आहेत त्यांना शासन निर्णय 10 नोव्हेंबर 2023 नुसार हे सर्व त्या महिलांना साडी देणार आहेत। खरं तर या सरकारवर साडी नेसून मिरवण्याची आणि पदर झाकून मिरवण्याची पाळी आली आहे। डोक्यावर तोंड झाकून साडीचा पदर तोंडावरून झाकून फिरण्याची वेळ आल्यामुळं महिलांना साडी भेट देऊन मत मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न हे सरकार आता करत आहे। म्हणजे साडी घोटाळा नवीन आता हा प्रकाशात आलेला आहे। कारण साडीला हात घालणारी ही नराधम आहेत,
त्यांचं संरक्षण करता आलं नाही, राज्यामध्ये त्यांच्या संरक्षणाची हमी देता येत नाही, परंतु या BPLच्या गरीब महिलांना मात्र मतासाठी लाचारी पत्करून साडी देण्याचा आणि त्यातून मतं मिळवण्याचा हा सगळा प्रयत्न दिसतो आहे। कारण राज्यामध्ये तरुणीवर, महिलावर इतक्या मोठ्या प्रमाणात अत्याचारामध्ये वाढ झाली। गावगुंडाचा आणि रोड रोमिओचा हौदोस खुलेआम रस्त्यावर दिसतोय आणि या सगळ्यामध्ये महिला सक्षमीकरण करण्यात हे सरकार अपयशी झालेलं आहे आणि हे अपयशी सरकार ना रोजगार देऊ शकत, ना काम देऊ शकत, ना महिलाची इज्जत सुरक्षित ठेवू शकत, अशा परिस्थितीमध्ये यांनी साडी परिधान करण्यासाठी महिलांना मतप्रलोभन साडी देण्याची एक आमिष या सरकारने केलेला आहे। इतका खालच्या पातळीवरचं सरकार महाराष्ट्राच्या निर्मितीपासून पहिल्यांदाच महाराष्ट्रातील जनतेला बघायला मिळतो आहे। काही पक्षाचे राज्यातील प्रमुख फार अस्वस्थ आहेत। मी अस्वस्थ यासाठी आहेत की त्यांना हे सहन होत नाही, ते उघड्या डोळ्यांनी सगळं बघत आहेत। एका मोठा पक्षाचा प्रमुख, त्यांना तो डोळे यासाठी बंद केलेत की त्यांना काहीच करता येत नाही आहे। त्यांनी व्यथाही काही ठिकाणी बोलून दाखवले आहेत, त्यांना आवरताही येत नाही आहे, कारण घोडा चौफेर उधळतो आहे आणि हा घोडा किती लोकांना उधळून पायाखाली टांगाखाली चिरडणार आहे येणाऱ्या काळात दिसेल। यामध्ये हे काम एकात्मिक व शाश्वत वस्त्रोद्योग धोरण 2023-28 जाहीर केलं आहे आणि या धोरणानुसार वस्त्रोद्योग विभाग साडी वाटप करणार आहे। वारे सरकार, वारे पट्ट्याओ, वारे लुटाऱ्यांनो, वारे डाकू अशी म्हणण्याची वेळ आता राज्यावर आलेली आहे। हे सगळं पाहिल्यानंतर या सर्वांची किंमत साधारणतः 372 रुपये साडीची किंमत असेल आणि यामधून माझ्या म्हणजे 25 लाख कुटुंबांना या साडीचा लाभ दिला जाणार आहे। ही प्राथमिक माहिती आहे, पण आमच्या माहितीनुसार 1 कोटी साडी खरेदी करण्याचा निर्णय घेतलेला आहे। सुरुवातीला हे कमी दाखवलेला आकडा आहे। 1 कोटी महिलांना साडी देऊन 1 कोटी मतं मिळतील आणि आम्ही पुन्हा सत्तेवर येऊ, अशी या सरकारची एकूणच या कामाच्या ही देण्यामागचा उद्देश दिसतो आहे। आणि म्हणून हे पैसे जर साडी देण्याऐवजी हेच पैसे महिलांच्या सुरक्षितेसाठी खर्च केले असतील तर महाराष्ट्रातील आमच्या तरुणी महिला बहिणी यांची इज्जत सुरक्षित ठेवता आली असती। पण इज्जत साडीला हात घालून, साडी देऊन साडीला हात घालत असाल तर महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही। अशा दारिद्र्यांना महाराष्ट्र त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, हा मला पूर्ण विश्वास आहे। पहले मराठी होने दो, फिर बाद में हिंदी पे आता हूँ। हाँ, असं आहे, ही दिल्लीची कंपनी आहे, सॅमसंग गॅलेक्सी नावाची हे पुरवणारी कंपनी आहे। या कंपनीचं नावही मी सांगितलं आहे। अर्थात काम कोणाला द्यावं, सगळे मॅनेजर्स आहे, त्यांनी सिलेक्ट केलेला आहे। जो ज़्यादा कमिशन देगा उस कंपनी को काम मिलेगा। हे कमिशन खाण्यासाठी, मलिदा खाण्यासाठी काढलेलं काम आहे। कोणत्याही महिला अंगणवाडी सेविकेची मागणी होती का? पत्र दिलं होतं का आम्हाला मोबाईल द्या म्हणून? मानधनात वाढ करा, आम्हाला निर्वाह भत्ता द्या, आम्हाला ग्रॅज्युइटी द्या, ही मागणी होती। ती मागणी बाजूला गेली आणि आणि यांनी महिलांना मोबाईल देण्यासाठी हा जो निर्णय अंगणवाडी सेविकांना हा फक्त आणि फक्त भ्रष्टाचार करण्यासाठी घेतलेला आहे। ते आता हातात येऊ द्या, त्याची चिरफाड दुसऱ्यांदा करणार आहे। हे आता यांनी हे टेंडर काढलेलं आहे, ते कंपनीला काम दिलेलं आहे। तो कोणता मोबाईल देतात, तकलादू देतात 2-4 हजारवाला, ज्याची किंमत 12,000। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात जर तुम्ही खरेदी कराल, साधारणतः 1,14,974 इतके मोबाईल खरेदी होणार आहे। याची किंमत
जे आता होईल 155 कोटीला विभागली तर साधारणतः 15-14 हजाराच्या जवळपासचा मोबाईल असणार आहे. आणि मग तो काय असणार आहे त्याच्यात हे मग आम्ही एक्सपर्ट करून काढू, त्याची मार्केटमधली किंमत काढू आणि वरचे किती पैसे महिला बालकल्याण विभागाने मंत्र्यांनी खाल्लेत, सरकारने खाल्लेत, हे तुमच्यापुढे मांडू. आता 155 कोटी रुपये यावर तरतूद आहे. कदाचित हा आकडा पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आणि नाही आता असं आहे, ते काय केलंय, त्यांच्या मागे किती जनाधार आहे. आणि ओबीसीसाठी पक्ष स्थापन करताना मला एक दिसते आहे की भुजबळ आणि शेंगेमध्ये आता थोडी दरी निर्माण झाली का, हा खरा प्रश्न येतो आहे. कारण छगन भुजबळ साहेबांनी अशी कुठलीही ती घोषणा करताना सोबत नव्हते ना, त्यांचा त्यामध्ये सहभाग होता. त्यामुळे यामध्ये ओबीसीच्या 2 नेत्यामध्ये कदाचित एकमत झालं नसावं, म्हणून हा नवीन फार्स प्रकाश अण्णा शेंगेंनी केला असावा. सर, साडी वाटप म्हणताय तुम्ही घोटाळा आहे किंवा महिलांना साडी दिल्यावर ते मत देणार. पूर्वीच्या काळात पूर्वी बाकीच्या राज्यामध्ये असे वाटप होत होते, भांडी वाटणे, कुकर वाटणे, कपडे वाटणे, पण महिलांना साडी मिळाली हा आक्षेप आहे. मग तुम्ही पण वाटणार का की फक्त त्यांनी देऊ नये म्हणून आपण थांबवणार? विषय काय आहे? कारण सरकारच्या माध्यमातून हे पैसे दिले जातात. वा, म्हणजे आम्ही वाटायचं, त्यांनी वाटलं म्हणून, त्यांनी शेण खाल्लं म्हणून आम्ही शेण खायचं, असं तुम्ही सांगताय आम्हाला. आणि त्या राज्यांनी काही चुकीचं केलं म्हणून यांनी चुकीचं करायचं, त्यांनी साडी वाटले म्हणून यांनी साडी वाटायचं, त्यांनी गडबड घोटाळा केला म्हणून यांनी गडबड घोटाळा करायचा. अरे काय विषय, हा राज्य कोणाचं, कुठलं राज्य आहे, ह्या राज्याचा काय वारसा आहे, याचा इतिहास काय आहे. आणि हे साडी वाटणं निवडणुकीच्या तोंडावर का 5 वर्ष आमच्या भगिनीच्याकडे वस्त्र नव्हते, त्यावेळी दिसले नाहीत. निवडणुकीच्या तोंडावरच यांना साडी दिसते आहे. कमाल आहे. हे सगळं मतासाठी केलेलं आहे, मत मिळवण्यासाठी केलेलं आहे, मताच्या लाचारीसाठी केलेलं आहे. यांना लोक हाणतील म्हणून हे साडी वाटप करून काहीतरी स्वतःची इज्जत, गेलेली पत मिळवण्यासाठी केलेला केविलवाना प्रयत्न आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जे सर्वेक्षण झाले, जवळपास 95% सर्वेक्षण पूर्ण झाले आणि त्यात सांगितलं होतं की त्या जातींचा सुद्धा आधार घेण्यात आलेला आहे. कारण की डेटा विचारताना केवळ तो मराठा समाजाचा नाही, इतर जातींचा सुद्धा अभ्यास केला नाही. सर्वेक्षण जे झालं, हे सर्वेक्षण 7 दिवसात होतं काय महाराष्ट्राचा. आणि ज्या माहिती जे प्रोफार्मा भरून दिला आहे त्यात सगळ्या चुकीच्या माहित्या दिल्या आहेत. अत्यंत जो सांगेल त्यांनी लिहायचं. आणि ते जे माणसं पाठवले दारादारात, ते त्या ठिकाणी माणसं ते सगळं गोळा करण्यासाठी पात्र होते का, हा खरा प्रश्न. आणि म्हणून ही सगळी जी माहिती आहे ही वेळ मारून नेण्यासाठी केलेली माहिती आहे. हा पण पूर्वीसुद्धा गायकवाड समितीने असाच अहवाल दिला आणि आज शुक्रे समिती करते आहे. त्यात मला वाटत नाही, अनेक बापट समितीपासून जे काही नाकारलं गेलं त्याच्यात ते बसत नाही. सर्वोच्च न्यायालय नाकारलं गेलं. तुम्हाला हे आरक्षण द्यायचं असेल तर 50% मर्यादा वाढवूनच काहीतरी करावं लागेल. हे सोंग करून निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजांची फसगत करण्याचं काम सुरू झालेलं आहे. एकीकडे ओबीसीची फसगत करतायत, दुसरीकडे मराठा समाजाची दिशाभूल करतायत. हे ओपन आहे आणि याचं प्रायश्चित्त या सरकारला भोगावं लागणार आहे. ओके, नमस्कार. नहीं, ये देखिए, सीएम से मुलाकात करके आए रिकॉर्ड है. उस गुंड ने नीलेश गायकवाड़, ये अभी जामीन पे छूटा हुआ है और जिसको ऐसा गुंड है पुणे का कि उसको मुख्यमंत्री ऑफिस में आकर मुख्यमंत्री से मिल सकता है. बाकी लोग कतार में खड़े हैं, आम जनता, और ये गुंड जाके डायरेक्ट सीएम से मिलता है. क्या जरूरत है सीएम को ऐसे गुंडों को मिलने की?
किसने मिलाया? और मिलाने वाले हैं तो उनका क्या हेतु है? क्या आप राज्य में छत्रपति शिवाजी महाराज का राज्य है, ये स्टेट है, इसमें क्या गुंडा राज लाना चाहते हो? और यह गुंडा खुलेआम मंत्रालय में रील तैयार करता है और रील डालता है। ये क्या चल रहा है? ये ऐसा कभी देखा नहीं इस राज्य के अंदर, ये यहाँ पे दिख रहा है। ये अभी साड़ी वाटप हो, मोबाइल वाटप घोटाला हो, ये क्या जरूरत है? इस सरकार की इज्जत पूरी खत्म हो चुकी है, मिट्टी में मिल चुकी है। और इसमें साड़ी वाटप में करीबन ये दोनों घोटाले मिलकर 400 करोड़ के आसपास ये घोटाला है। और किसी आंगनवाड़ी मदर सेविका ने मोबाइल मांगा ही नहीं, उन्होंने ग्रेजुएटी मांगा था, उन्होंने अपना मानधन बढ़ाने की, पगार में बढ़ाने की बात की थी, इसके ऊपर इन्होंने ध्यान नहीं दिया। अगर ये पैसे उनके अकाउंट में डालते तो वो ले लेती थी, पर इनको एक दिल्ली के कंपनी को काम देकर इसका कमीशन लेना था, भ्रष्टाचार करना था, इसीलिए ये घोटाला किया गया है। अब साड़ी की जरूरत इसीलिए पड़ी, बहनों की इज्जत तो सुरक्षित नहीं है राज्यों में, महिला हो, तरुणी हो, लोग खुलेआम हमारे बहनों के ऊपर साड़ी का हाथ लगा रहे और ये साड़ी बांटने का काम कर रहे। अरे तुम उनका संरक्षण करो, ये पैसा उनके सुरक्षा के लिए लगाओ, ये न करते हो उनको साड़ी भेंट देकर। अगर ये लोगों को लगता होगा ना, ये नालायक सरकार के, कि हम साड़ी बांटकर हमको वोट मिलेगा, वोट तो मिलना, वोट भी मिलाने के लिए और कमीशन भी खाने के लिए इलेक्शन में, ये इलेक्शन अभी सामने है, तो पैसे जमा करने के लिए ये घोटाला किया जा रहा है। ये घोटाले में वो विभाग के सब लोग इसमें इन्वॉल्व है। सर, कल प्रधानमंत्री मोदी का भाषण था बकायदा लोकसभा में, उन्होंने राहुल गांधी पे निशाना साधते हुए कहा कि कांग्रेस बार बार एक ही प्रोजेक्ट को रीलॉन्च करती है और 405 का नारा, 405 से ज्यादा सीट्स आएंगी, इस तरह का उन्होंने कॉन्फिडेंस जताया है लोकसभा में। क्या कहेंगे सर? अब वो ईवीएम के भरोसे बोले होंगे उन्होंने, हो सकता है 400 500 क्या 545 500 वो पूरे के पूरे भी बोल सकते, 544, वो एक भी कम नहीं आएगा उनका। कोई अपोजिशन पार्टी को रखना ही नहीं है, उनको अगर कोई आवाज़ उठाता है उनको दबाना है, उनको ख़त्म करना है। उनके सीएम को जिस ढंग से बहुत सारे राज्यों के व्यवहार हो रहा है, ये सब देखते हुए डेमोक्रेसी बची है क्या, सवाल ये आता है। और रहा सवाल पार्लियामेंट के जगह में, वो फ्लोर पे राजनीतिक भाषा नहीं होनी चाहिए थी, वो भी भाषा अभी वहाँ का भी वापर, जाहिर सभा में जो बोलते हैं वहाँ पे भी वही भाषा हो रही है। इसका मतलब सीधा है कि आप लोग, हम लोग किसी की सुनेंगे नहीं, हम बोलेंगे वही सुनना पड़ेगा, हम करेंगे, हम आदेश करेंगे वही करना पड़ेगा। और राहुल गांधी को क्यों इतना डर है? वो तो अपना काम करते जा रहे हैं, महाराष्ट्र हो, देश हो, घूमते जा रहे हैं। लोगों के दिमाग में हमारी अपने न्याय के लिए, हक के लिए विचार रखते जा रहे, लड़ते हुए न्याय मांगने के लिए घूम रहे। तो इनको डर क्यों लगता है? वो कौन से पद पर है राहुल गांधी? वो क्या देश के बड़े पद पर है? अगर एक नेता जनता के हित में रास्ते पर उतरकर काम करता है तो डरने की क्या बात है? ये इसका मुझे पता नहीं है। सर, कल जो स्पीच थी वो पार्लियामेंट में ऐसी स्पीच थी कि इलेक्शंस के जो कैंपेनिंग रहती है वैसी स्पीच थी, ना कि एक जवाबदेही जो बनती है अपोजिशन की तरफ, वैसी स्पीच नहीं थी मोदी जी। नहीं, ऐसा है, उनकी स्पीच के बारे में मैंने थोड़ा आधा स्पीच सुना। तो इलेक्शन का दौर तो चल रहा है ना, तो स्पीच तो इलेक्शन की होगी, देना लेना तो कुछ नहीं है, तो स्पीच इलेक्शन की उन्होंने। बीजेपी सांसद है राज्यसभा के हरनाथ सिंह, उन्होंने ये कहा कि जो साल 1991 में प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट आया हुआ है, जो ये कहता है कि 1947 से पहले जो धार्मिक स्थल है जिस भी समुदाय का, उसको उसी तरीके से रहने देना चाहिए, उसको खत्म करने की मांग की है, उसकी उपयोगिता को लेकर सवाल उठाया। और ये कहा है कि आने वाले दिनों में मथुरा और काशी से विवाद सुलझाने में अगर ये एक्ट रह गया जो नरसिम्हा राव ने लाया था, तो उससे फिर आगे मुश्किल होगा, इसलिए इसको खत्म कर देना चाहिए। ये कौन सी संसद ने बोला? बीजेपी के सांसद है हरनाथ सिंह, उन्होंने प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट को 1991 को खत्म करने की मांग की है। ऐसा है, आप मुझे तो ये एक्ट की बात कर रहे, खत्म करने की, बिना एक्ट को हाथ में लगाते हुए भी सब कुछ हो रहा है, तो आप एक्ट खत्म करने की क्या बात कर रहे हैं? और कौन से एक्ट पे, संविधान पे देश चला जा रहा है? ये तो संविधान के पर ही चला जा रहा है। संविधान को सामने रखकर देश नहीं आगे बढ़ रहा है,
कहाँ डेमोक्रेसी बची है, कहाँ संविधान बचा है? जो मनमानी ढंग से कारोबार चला रहे हैं तो उनसे क्या अपेक्षा रखना है? अभी जनता ही कुछ सोचे। उनको यहाँ इस देश में डेमोक्रेसी वाला कंट्री चाहिए या हुकुमशाही वाला कंट्री चाहिए, वो जनता तय करेगी 2024 में। सर एक सवाल ये है कि यूसीसी को लेकर सवाल है कि उत्तराखंड में अब यूसीसी होगा, आपका क्या राय है यूसीसी को लेकर, यूनिफॉर्म सिविल कोड को लेकर? नहीं, देखो, इसके बारे में हमारे पार्टी के अंदर भीतर जो अभी डिस्कशन हो रहा है या हमारी ये आपस में इस विषय को लेकर, तो मेरे ख्याल से ये कोई मेरे एक स्टेट के पुरता नहीं होगा। अभी उन्होंने तो शुरू किया है, इसके बारे में हमारी एक कोर कमेटी भी काम कर रही है और इसका फ़ायदा क्या है, नुकसान क्या है जनता को, इससे क्या जनता में शांति अमन रहेगी या आपस में कुछ टकराव भी होगा या पिछड़ों का हक मारा जाएगा या नहीं मारा जाएगा, जो अति पिछड़ा है उसके हक के बारे में क्या होगा, उसको क्या सहूलियत होगी, इस बारे में वो सब स्टडी कर रहे हैं। मेरे ख्याल से तो सेंट्रल के हमारे कांग्रेस AICC के प्रवक्ता है, इसके विचार विमर्श पार्टी के अंदर होने के बाद वो अपनी राय देंगे और वो उचित राय होगी। क्या आपको लगता है कि देश में लागू होना चाहिए या नहीं होना चाहिए? नहीं, देखो, मेरे कहने से नहीं होगा। पार्टी के भीतर ये जो चर्चा होगी तो उसका समर्थन डिस्कशन के बाद में, पार्टी के भीतर चर्चा करने के बाद में हम लोग निष्कर्ष तक पहुँचे। आज एकदम से बोलेंगे कि लागू होना चाहिए नहीं होना चाहिए, तो पार्टी के कोई एक आदमी पार्टी नहीं होता है। मैं खुद बोलूँ होना चाहिए या नहीं होना चाहिए, ये फाइनल और अंतिम नहीं होता है। पार्टी के भीतर में हमको चर्चा करके ही आगे बढ़ना पड़ेगा। सर, महाराष्ट्र में राज्यसभा बीजेपी की तरफ से चौथे सीट के लिए कांग्रेस के एक बड़े नेता से संपर्क किया जा रहा है, जल्द ही उनका प्रवेश भी किया जा सकता है, इस तरह की खबरें आ रही हैं, क्या कहेंगे? मैं बोला ना आपको बार बार अपनी साख बचाने के चक्कर में ये अफवाहें ऐसे फैलाते रहते हैं। कैंडिडेट खड़ा होने दो, दूध का दूध पानी का पानी हो जाएगा। अब किसी के बारे में बार बार ऐसी बातें गुमराह करने वाली करना, अब यहाँ राज्य के भाजपा के ही बड़े बड़े नेता सुरक्षित नहीं है। उनको ही लगता है कि कब हमारी पतंग कट जाएगी और डोर से निकल जाएगी, यही तो वही चक्कर में पड़े हैं। तो किसको क्या और लाख के चक्कर में डालने की कोशिश होगी, और कोई जाएंगे कोई नहीं जाने वाला है। कांग्रेस इंटैक्ट है और इंटैक्ट है। बाबा सिद्दीकी को लेकर कई जो है खबरें आ रही हैं कि वो जल्द अजीत पवार एनसीपी को शामिल कर सकते हैं। खबरें आ रही है, ना मेरे साथ में बात हुई है, ना कहीं उन्होंने जाके प्रेस में बात की है। तो इस खबरों को क्या अपन पुष्टि देंगे, क्या इसमें सत्यता होगी? ये खबरें इलेक्शन के माहौल में फैलाई जाती है और रूलिंग पार्टी हमेशा यही करती है। जो भी रूलिंग में है, जो भी सत्ता में है, वो ऐसी भाषा करते रहती है। उसी को लेकर ये बातें चल रही है। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।